तुझ्या नामाची आवडी, तुझ्या नामाची आवडी, आम्ही विठो तुझी वेडी. आता नवजो अनेका ठाया, गाऊ गीत लागो पाया. काय वैकुंठ बापुडे, काय वैकुंठ बापुडे, तुझ्या प्रेम सुखा पुढे. आता नवजो अनेका ठाया, गाऊ गीत लागो पाया. संत समागम मेळे, संत समागम मेळे, प्रेम सुखाचा सुकाळ. आता नवजो अनेका ठाया, गाऊ गीत लागो पाया. तुका म्हणे तुझ्या पायी, जन्म मरणा ठाव नाही. तुका म्हणे तुझ्या पायी, जन्म मरणा ठाव नाही. आता नवजो अनेका ठाया, गाऊ गीत लागो पाया. श्री संताची या माथा चरणा, ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. तुझ्या नामाची आवडी, आम्ही विठो तुझे वेडी. आता नवजो अनेका ठाया, गाऊ गीत लागो पाया. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून तुकाराम महाराज आपली प्रभू चरणावर जी निष्ठा आहे ती कोण्या कारणाने आहे, कोणत्या विचारापोटी आहे, याच विचाराचा परिहार परमात्म्याच्या चरणाजवळ देणारा अभंग आहे. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा भक्ती उत्सव, ज्या भक्ती उत्सवाचा उद्देश गावात बाहेर हिंडे आडी, देवो देवीची केली चुकुडी, ऐसे जागविले अवघे जन. परमार्थाचा प्रचार प्रसार सामान्याती सामान्य लोकांपर्यंत पोहोच झाला पाहिजे, या उदात्त हेतू पूज्यपाद स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य निगमानंदजी महाराज यांनी चालू केलेला हा नारळी सप्ताह जवळजवळ या उत्सवाची वाटचाल सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने चालू आहे. त्याचे 46वे वर्ष आहे आणि या 46वें वर्ष मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य महंत श्री जनार्दनजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने याही वर्षी हा उत्सव संपन्न होत असताना या वर्षीचा उत्सव संपन्न करण्याचं सौभाग्य आपल्या या हिवरा पहाडी या गावाला प्राप्त झालं. या गावानं केलेलं आयोजन नियोजन, त्यांनी गडाच्या नारळी उत्सवाला शोभेल असा केलेलं आयोजन, या आयोजनाला स्वतःशान नमन करतो. सुंदर आयोजन आहे. उत्सवाचा दुसरा दिवस आहे. थोडी नैसर्गिक आपत्ती आहे, काय अडचण नाही, निवारून जाईल.
असं माझं नाही, वैज्ञानिकाचंच मत आहे की त्याच्या तारखा संपलेल्या आहेत. पण पहिल्या दिवशी पाऊस आला. का आला? काय आहे, यज्ञपूर्तीचे काही लक्षण आपल्याकडे आलेली आहेत. आपण हाती घेतलेला जो यज्ञ आहे तो पूर्ण झाला. कशावरून? सांगितलं जातं ज्या महात्म्याला आपण बोलवलं नाही असा महात्मा अचानक आपल्या उत्सवात आला की समजून जावा आपला यज्ञ देवापर्यंत पोहोचला. हो, आणि 4 थेंब पावसाचे आले की समजावा आपला सप्ताह देवापर्यंत पोहोचला. ते 4 म्हणता म्हणता तो वाहूनच पडला. आणि एरवी यज्ञपूर्ती 8व्या दिवशी असते. मी तर म्हणतो या उत्सवाची, या नामयज्ञाची पूर्णाहुती काल पहिल्या दिवशी झाली की काय, मग देवाने ही पावती पाठवली. आणि एक आहे, पावसालाही वाटलं सगळे चेता तर मी का पडेन निराळा, ऐसा सांडोनी सोहळा, मी तर वेगळा का पडू, तो हे आला. मला वाटतं या पावसाचा जसा अनेक दृष्टीने तुम्हाला नकारात्मक विचार वाटतो, काही गोष्टीने सकारात्मक पण विचार घ्या पावसाचा. हा पाऊस आल्यामुळे जमीन एवढी निब्बर झाली, उन्हान वाऱ्यामुळे जी धूळ डोळ्यात जाणार होती ती जायची बंद झाली जाणार. तेव्हा त्या आमच्याकडे खेड्यापाड्यातल्या बाया जात्यावर बसले की गाणं म्हणतात, बाबा वाऱ्यानं आला जीव माझा भ्याला, ऐकताय ना? वाऱ्यानं आला जीव माझा भ्याला, पदर घाली ते मी त्याला साधू संताला. अशा आमच्याकडे जात्यावर बाया गाणे म्हणतात. देव म्हणतो माझ्या राजसाला जसा अहंकाराचा वारा लागू नये तसा उन्हाचाही वारा लागू नये, त्या धुळीमुळे धूळ मिश्रित वारा लागू नये, पण देवाने फक्त सडा टाकलाय, काळजी नसावी. पुन्हा मोठ्या उत्साहात आणि आपल्या निष्ठेने हा उत्सव कडेला जाणारच आहे. हे सगळं वातावरण पाहतं मला वाटत होतं की नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, असं कीर्तन करावं लागतं का काय. पण उपस्थिती जर पाहिली तर नक्कीच तुमच्या निष्ठेला दंडवत घालण्याशिवाय माझ्याकडे शब्दच नाहीत. मंडळी, आपण निष्ठावान एवढ्या संख्येने आलेले आहात त्याबद्दल तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आज आपल्या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. जर तुम्हाला विचारलं उमेश महाराजाचं कीर्तन कधी झालं तर दुसऱ्या दिवसाचं म्हणायचा, नाही तर म्हणताना उमेश महाराजाचं कीर्तन 2 नंबरचं झालं. तसं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? दुसऱ्या दिवसाचं झालं म्हणायचं. नाही तर म्हणतात 2 नंबर कीर्तन उमेश महाराजात झालं, असं नाही म्हणायचं. ही दुसऱ्या दिवसाची सेवा पूज्यपाद गुरुवर्य बाबांनी माझ्यावर सोपवली. आदरणीय गुरुबंधू, गुरुतुल्य गुरुबंधू आदरणीय हनुमानजी चैतन्यजी महाराज अर्थात आपले पूर्वाश्रमचे समाशी बाबा यांनी विशेष आग्रह करून या सेवेचा योग दासाला प्राप्त करून दिलेला आहे. तरी ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचे चिंतन करणार आहे. खरं तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीच्या परंपरा पुनर्जीवित व्हाव्या, जीवित व्हाव्या, काही पुनर्जीवित व्हाव्या, जीवित झालेल्या टिकाव्या, या उद्देशातून आपल्याकडे अनेक फड पद्धती, अनेक संस्थान पद्धती, तशी या बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेली गड पद्धती एक आहे. फड पद्धती, गड पद्धती आहे की ज्या अनेक परंपरा आपल्या परीनं हे भक्ती मार्गाच्या प्रचार प्रसाराचं कार्य, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती रिघाला भक्तिपंथी जगा देत, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या अनेक परंपरा आहेत, त्या परंपरेतील शांभवी परंपरेतील आद्य शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने प्रसिद्ध असणारा आपला मत्स्येंद्र गड आहे. आणि त्या गडाच्या जडणघडणीचं कार्य पूज्यपाद निर्मलानंद बाबांनी केलेलं आहे. आणि या गडाच्या माध्यमातूनही या भक्तीच्या प्रचार प्रसाराचं कार्य मोठ्या निष्ठेने चालू आहे. सध्या या गडाला लाभलेले महंत पूज्यपाद जनार्दनजी महाराज. मी पूज्य महाराजांना कधीपासून पाहतो, मी लहान होतो आणि बारीकही होतो तेव्हापासून मी बाबाला पाहतो. म्हणजे बाबाची माझी पहिली भेट चातुर्मासात 98 साली झालेली. 98 सालापासून मी बाबांना पाहतो चातुर्मास्यामध्ये. आणि बाबा चातुर्मास्यामध्ये किती गुरु निष्ठेने आणि किती गुरु सेवा. मी तर म्हणतो आघविया दैवा जन्मभूमी हे गुरु सेवा. आपल्याकडे गुरु सेवा म्हटलं की जे नाव लक्षात येतात ना, तर संत परंपरेमध्ये गुरुनिष्ठेत नाव येतं निळोबारायांचं. निळोबारायांचं नाव डोळ्यासमोर येतं की गुरुनिष्ठा हे तत्व म्हटलं की निळोबाराय.
आणि ज्यांना कोणाला आज मूर्तिमंत गुरुनिष्ठा पाहिजे असेल, निळोबरायचं दर्शन घ्यायचं असेल, तर ते जनार्दन बाबाच्या रूपाने दिसून येतो. गुरुनिष्ठा काय असते, गुरुचा शब्द कसा पाळायचा असतो. नाही तर आम्हाला काय काय गुरुला भेटते शिष्य लय चालू. एका गावात एक साधू होते, त्यांना एक शिष्य होता. भयाला बेस असला तर पूर्ण कमी करा बरं. एक गुरु होते, बिचारे गरीब होते माझ्यासारखे. तुम्हाला हसा काय झालं? हसा काय झालं तुम्हाला? माझे गरीब होते. बिचाऱ्याचं एक झोपडं होतं, त्या झोपड्यातच एक छोटीशी खाट होती. खाटावर गुरु झोपायचे, शिष्य खाली झोपायचं. आणि आश्रमात एक गाय होती, पण गायला आडूसा करायची सुद्धा कुवत नव्हती त्या महाराजांची. एके दिवशी पाऊस चालू झाला आणि गुरु आथरुणावर पडल्या पडल्या शिष्याला म्हणतात, बाळ्या अरे उठ रे, आपल्याकडे निवारा नाही म्हटले, जाय बाहेर जाय, ती गाय सोड, तिला जिथं निवारा भेटल तिथं जाऊन उभी तरी राहील, उठ बरं. तो शिष्य पडल्या पडल्या म्हटला, गुरुजी एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय मुक्त करणार? एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय मुक्त करणार? गुरुजी बद्धाला मुक्त करणं हे अवतार कार्य तुमचं. बांधिली सोडीत, बुडाली काढीत आणि साकडे पेडीत अर्थाची हे अवतार कार्य तुमचं आहे. बघता काय गुरुला जाऊन गाय सोडावं लागली माझ्याकडे काय बघत? ही गुरुनिष्ठा अशी, ही गुरुनिष्ठा. वयम तो फलभागिना. पण गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांची सेवा बाबांनी कशी केली हे मी पाहिले, आणि निर्मानंद बाबाच्या सेवेनिष्ठ बाबा कसे राहिले ते तुम्ही पाहिले. काय गुरुच्या आज्ञेत राहायचं असतं, काय गुरुची सेवा करायची असते. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांची सेवा करणं म्हणजे काय माहितीये का? लावार असतात अवगाहन करणं. कारण मलाही थोडे दिवस त्यांचा नकळत थोडासा सहवास घडला. बाबा तुमच्या एवढं भाग्य नाही माझं की तुमच्या एवढी एकांतिक सेवा नाही घडली मला बाबांची, म्हणजे थोडीफार सेवा घडली. त्याच्यामध्ये मी त्यांचा बाणेदारपणा, त्यांचा शिस्त पाहिली, आणि त्या शिस्तीमध्ये शिष्य टिकणं एवढी सोपी गोष्ट नाही. सध्याच्या शिष्याला जेवता जेवता आपल्या ताटातलं जर काही दिलं नाही एखादी भाजी, येऊ महाराज एकटा एकटा खातो, बघायचंच नाही ह्याच्याकडे असं. पण पाचा दामाचा घोंगडा निशे उरले ते मोठ जेवी नगे बाईये, कामारी 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 होऊन या गोपाळाचे गररी घेणं गे माये. अशी सेवा निष्ठा एखाद्याकडेच असते जी जनार्दन बाबाकडे आहे. पूज्य बाबाला देवाने शरीराचं सौंदर्य चांगलं दिलं, शरीर सौंदर्य दिलं. आणि ऐकलं का, काय काय वरूनच गोरे असतात. पूज्य बाबाला वरून जे सौंदर्य आहे, आतले सौंदर्य तेवढंच आहे. मला बाबाकडे पाहिलं की एक ओवी आठवते ज्ञानोबरायची, आत बाहेर चोखाळू आणि सूर्य जैसा निर्मळ. सध्याच्या काळात साधू संपत्तीवान असावा वाटतो लोकांना. बाबाची काही संपत्ती सांग, साधूच्या भाषेत सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्या संपत्ती आम्हा संसारी. साधूची कोणती 1000-1500 एकर शेती असणं हे साधूचं वैभव नाही. महाराज उडिया बाबाचं वाक्य, उडिया बाबा म्हणत होते, साधू जीवन के लिए बना है, साधू भुवन के लिए नहीं बना. हाँ, अगर जीवन बनाते बनाते भुवन बन जाए तो ठीक ही है. हो, अगर जीवन बनाते बनाते बन जाए तो ठीक है, लेकिन साधु का अवतार भुवन बनाने के लिए नहीं है, साधु का अवतार जीवन बनाने के लिए. आणि मला वाटतं ही परंपरा पुरेपूर बाबांना टिकवलेली, पुरेपूर. जीवन बनवत बनवत जेवढं भुवन बनत राहील ते बनत राहील. म्हणून मी कायम सांगत असतो की अनेक गड आहेत, अनेक गड आपापल्या ठिकाणी आपापल्या वैभवाने नटलेले आहेत. प्रत्येक वैभव गडाचं एक वैभव आहे, ज्या त्या गडाने आपलं आपलं वैभव मोठ्या दिमाखात सांभाळलेलं आहे. पण मत्स्येंद्र गडाचं वैभव काय आगळं वेगळेच आहे. कारण मत्स्येंद्र गडाकडे जेवढे कलाकार आहेत तेवढे कलाकार दिसत नाहीत अन्य ठिकाणी, आणि मत्स्येंद्र गडाकडे जसे विद्वान आहेत तेवढ्या संख्येने विद्वान दिसतीलच असं नाही. महाराज या गडाचं सगळ्यात मोठं कार्य सांगतो. कोणतं मोठं कार्य?
हे तर इकडं प्रचार प्रसार चालूच आहे, पण आळंदीची जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आमचे हनुमान चैतन्यजी महाराजाच्या विद्वान घडवायचं काम हे गड करतो. आपण काय ठेवायचं काम? जुन्या काळातल्या मंडळीला काही अभ्यास करण्याकरता उत्तरे जाऊन काय काय कष्ट घ्यावे लागत होते हे आम्ही ऐकून आहे. पण आज सगळ्यांना ही तत्वज्ञान त्यांचा विद्यार्थी लॉकडाऊन मध्ये त्यांनी मला सुरुवातीचे 3 श्लोक शिकवले. आम्ही ग्रंथ चालू केला होता बाबा भक्ती रसायन. नमन झालं पुढचा 1 श्लोक झाला नाही, लॉकडाऊन नाही उठलं, लॉकडाऊन चालूच होतं पुढे. त्यानंतर त्याची थोडी डोक्याचा थोडा त्रास त्यांना मधल्या काळात होता, त्यामुळे ते पाठ राहिले. नंतर त्यांची तब्येतीमुळे पाठ राहिली आणि नंतर लॉकडाऊन उघडलं. बाकी ओळखून घ्या तुम्ही. म्हणून हे फार मोठं गोड कार्य या गडाच्या माध्यमातून होत आहे आणि या गडाच्या पवित्र थोडासा एक सेवा करण्याचं भाग्य मलाही प्राप्त झालेलं आहे. पण अगदी नियोजित वेळेमध्ये सेवेला पुनर्पाकडे न्यायचं. तुकाराम महाराजांचा अभंग फार गोड. या अभंगातून तुकाराम महाराजांनी प्रभू चरणावर आमची निष्ठा काय आहे या निष्ठेचा विचार केलेला आहे. ऐका मंडळी, या जगात जेव्हा पदार्थ विचार केला जातो तेव्हा वैशेषिक 7 पदार्थाचा विचार करतो. द्रव्य म्हणणारे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव, हे 7 पदार्थ. त्या द्रव्य किती आहेत? 9. गुण किती आहेत? 24. द्रव्य गुण. कर्म किती आहेत? कर्म किती आहेत? मी 6 म्हणून लवकर सांगा काय 5 आहेत. द्रव्य गुण कर्म. सामान्य 1. विशेष अनंत. विशेषावय अनंत. विशेष अनंत आहे. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष. समवाय 1 आहे. बरं. अभाव 4 आहे. प्रागाभाव, प्रध्वंस अभाव आणि अत्यंत अभाव. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव, असे 7 पदार्थ आहेत वैशेषिक दर्शनामध्ये. हे सांगायची काहीच गरज नव्हती, पण मलाही माहिती असते जाहिरात करावं लागत नाही बाबा. आम्ही पदकृत्या सण या विधीने बाबाच्या आशीर्वादानं सोडवतो. 7 पदार्थ आहेत. पण वेदांत दर्शन 2च पदार्थ मानतो. वेदांत म्हणतं या जगात 2च पदार्थ आहेत. दृग आहे आणि एक दृश्य आहे. एक दृग आहे आणि एक दृश्य आहे. दृश्य काय आहे? इंद्रियाला गोचर होणारा सगळा संसार हे दृश्य आहे आणि या इंद्रियाच्या ठिकाणी गोचरता ज्या ताकदीमुळे ते दृग आहे. सोपं बोलू का? काय किती पदार्थ आहेत या जगात? 2च आहेत. एक दिसणार आहे आणि एक दाखवणार आहे. जगात तिसरी वस्तूच नाही. एक दिसणार आहे आणि एक दाखवणार आहे. अजून याला सोपं करायचं ठरलं तर एक दृश्य म्हणजे प्रपंच आहे आणि दृग म्हणजे परमात्मा आहे. या 2 गोष्टी आहेत. वृत्तीवान जीवाला कुठंतरी आलंबन लागतं. मग स्थिर व्हायला त्याला 2च जागा आहेत. एक तर दृश्य आहे आणि एक दृग आहे. म्हणजे एक तर प्रपंच आहे आणि एक परमात्मा आहे. जीव दुसरा थांबल कुठे 2 आधाराशिवाय? हे त्याला 2 आधार आहेत. पण ऐकलं का? प्रपंचात कोण रमतात आणि परमात्म्यात कोण रमतात याचा विवेक फार गोड आपल्याकडे. प्रपंचात कोण रमतात आणि परमार्थात कोण रमतात? ज्ञानोबराच्या भाषेत प्रपंचात न रमणाऱ्यांना ज्ञानोबर बुधाहा, आपलं भगवान बुधाहा म्हणतात, बुद्धिवान म्हणतात. आणि प्रपंचात रमणाऱ्याला ज्ञानोबर आहे मूर्ख म्हणतात. हो, जे संसारात अडकले ते कोण आहेत? मूर्ख. आणि असं बघू नका ना, वाईट वाटत तुम्हाला, मला याची जाण आहे. पण हे काय आहे? वस्तुस्थिती आहे. किती मूर्खता आहे. ज्ञानोबराच्याच भाषेत आपण पाहू. ज्ञानोबर म्हणतात न तेषु रमते बुधाहा. तेषु बुधाहा न रमते. तेषु नाम केशु यो ही संस्पर्शजा भोगा तेषु बुधा न रमते. आता का न रमते पुढे सांगणार आहे. पण बुधा बुद्धिवान या दृश्य प्रपंचात रमत नाही. मग या विषयाची निसुखे झकवती कवन. मग या विषयात रमतात कोण? जया आपण पे नाही दिठे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासी विषय गोमटे आवडते. ज्ञानोबराय म्हणतात ते अंतर्नेनती बापुडे
म्हणून अगत्य सेवने घडे सांगे काय पुय पंखीचे किडे चिळशे घेते मला ते काय की जते विषय सुख आहे हे बोलण्याची सारी केनो विषय भोगी जे सुख ही ओळख पाहिजे विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख पर काय की जती मूर्ख न सेविता न सरे. बघा तुम्ही उदाहरण देतो. बाबा तुमचं वय काय तुमचं 65 वर्षाचं वय. लग्न झालंय का? नाही सोयरीक नाही माझ्याकडे विचारलं फक्त बाकी काही नाही. लग्न झाले 65 वर्षाचं वय तुमचं लग्न झालंय. खरं सांगा लग्नात संसारात सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. अगदी बरोबर. तुमचं वय 40-50 दरम्यान आहे. संसार सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. हा प्रश्न फक्त माधव बाबा नवीन लग्न झालेल्याला विचारायचा नाही बाकी कोणालाही विचारायचा. नवीन लग्न झालेल्याला काय विचारायचा नाही कारण मांजर एकाएकी उंदरावर झडप घालीत नाही. ती मांजरीला उंदराचा अंदाज यायला दिवस लागत. काय काय मांजरीला उंदराचा अंदाज यायला वर्ष लागत. काय काय मांजरीला 6 महिने. आणि आता या मोबाईलला अशा हुशार केल्यात मांजरी एका महिन्यात त्याचा अंदाज घेतात. अशी उंदराला झडप घालतात त्याला माईकडे जाऊ देत नाहीत आणि बापाकडे जाऊ देत नाहीत. कोणाला? उंदराला. कोण? तुम्ही लय मनाला लावून घेऊ नका मी आपलं सांगायला. संसार दुःखामुळं ठाऊकाची आहे संसार दुःखाचा. किती दुःख आहे अजून पटवून देऊ. ज्यांचं लग्न झालं त्याने हातवर करा बरं. बाबा आपल्या गडावर एवढे ब्रह्मचारी एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत नाही. कमाल. कळच बसवाय तुम्हाला सवड नसले की एखाद्याला पट्टीचा बाबा एवढे ब्रह्मचारी कमाल. भरपूर ब्रह्मचारी. हे भैया तुझं नाव काय? महेश. तुझं झालंय का? नाही. ह्यांचे सगळ्यांचे झालेत का? बोल ना महेश. हात वर केला काही नाही. का केलं नाही सांगू. हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वाच राहिली. तुझी अजून वेळ गेली नाही माझा सावध गाडी जागा आहे. नाही तर काल या पुस्तक राहीन हनुमान बाबाच्या गाडीत ये आळंदीला. असं आहे का? असं आहे का? ऐका मंडळी ठाऊकची आहे संसार दुःखाचा. बरं सगळ्यांचं मत आहे का नाही संसार दुःखाचा आहे. मग कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? म्हणजे जो संसार दुःखाचा आहे हे अनुभूतीसह माहिती आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा तरी सुद्धा आम्ही तिथं जर जात असू. मी तुम्ही नाही म्हटलो मी आम्ही म्हटलोय. आम्ही तिथं जात असू आपल्याला माहिती आहे इथं गेलं की चटका बसतो. जरी त्याला आपण हात लावत असू तर आपण शहाणे का मूर्ख. मग कमी एवढं वाईट वाटलं तुम्हाला? का वाईट वाटलं? म्हणून संसारात रमतात काय की जती मूर्ख न सेविता न सरे पण बुधाहा तेशो न रमते. पण शहाणी माणसं त्यात रमत नाही. एक सांगतो मंडळी संसाराचा त्याग वैतागानं होणं पुरुषार्थ नाहीये. संसाराचा त्याग विवेकानं होणं पुरुषार्थ आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ. विषयाचा त्याग वैतागानं होणं वेगळं.
त्यागामध्ये विचार नाही तो त्याग वैताग गणला जातो, आणि ज्या त्यागामध्ये विवेक आहे, विचार आहे, ते वैराग्य ठरलं जातं. भक्ती ते नमन आहे, वादच नाही. वैराग्य तो त्याग आहे, वादच नाही. पण ते वैराग्य विवेकयुक्त पाहिजे. काय होतं, वैतागानं झालेलं वैराग्य टिकत नसतं. जुने कीर्तनकार मंडळी बाबा एक दृष्टांत द्यायचे, लिंबाजी बाबाची गोष्ट सांगायची. लिंबाजी बाबा माहिती आहे तुम्हाला? लिंबाजी बाबाची गोष्ट सांगायची. जुने कीर्तनकार आपले जुने दृष्टांत लय साधे होते, पण विषयाला एवढे चपलक न्याय द्यायचे, एकदम फिट. हो ऐका, एका माणसाची बायको त्याला लय शिव्या द्यायची, बऱ्याच जणांची देते पण त्याची बी द्यायची, शिव्या द्यायची. तो घरात वैतागला. गावाच्या बाहेर एक डोंगर होता, आणि गावाच्या बाहेर एक डोंगर होता, आणि त्या डोंगरावर एक साधू राहत होता, आणि तो साधू लिंबाचा पाला खाऊन जगत होता. पण त्या परिसरात त्या साधूची ओळखच पडली. जशी आपल्याकडे आळंदीमध्ये पुलाखाली एक माऊली राहत होते, ते शर्ट घालत नव्हते म्हणे, त्यांचं नावच पडलं उघडी माऊली. त्यांचं नाव काय? उघडी माऊली. झाडाखाली राहत होते एक, ती झाडाखालची माऊली. एक देवकर माऊली, असं उपा देऊन खडे बाबा, करपात्रीजी, हे आचाराहून नाव पडलेल्या उपाध्या आहेत. हो, तसं ते लिंबाला काहीच नसतं. सगळे त्या बघा, त्या बाबाला काय म्हणायचे? लिंबाई बाबा. अया नवरा बायकोचे भांडणं झाले, हातीला धमकी देत, नेटवर्क नाही तुम्ही लिंबाजी बाबा होईल. ती घाबरायची. पण घडी सांगून आणि असं म्हणून ती कंटाळली. हो, एक शिवली, जा वा लिंबाजी बाबा, बघ बरं, हो जा. वय टाकला गेला लिंबाजी बाबा जवळ. बाबा तद्विद्ये प्रणि पाहते न, मला तुमचा शिष्य करून घ्या. वा म्हणे, अशा शिष्याची गरज आहे. बसा. सकाळी 6ला पोहोचला तो. कोणाकडं? लिंबाजी बाबाकडं. 8-9 वाजेपर्यंत बरं, पण आता पोटात भूक लागली. तेव्हा बाबा भूक लागली, खायला काय? आणि या लिंबाचा झाडाचा पाला तोडून आण, इथं पाटावर वाट आहे त्याच्यावर वाट, 4 गोळे कर, 2 मी खातो, 2 तुला. कस तरी घरचा वैताग होता, त्या वैतागापोटी गेला, पाला आणला वरबाडून, 2 लाडू 4 लाडू केले, 2 गुरुला दिले. गुरु कोण? लिंबाजी बाबा, ध्यानात राहू द्या. लिंबाजी बाबाला दिले, आणि 2 लाडू आपण कसे तरी डोळे झाकून खाल्ले. परत 11-12 वाजता भूक लागली. बाबा भूक लागली, आहे ना व्यवस्था? काय? लिंबाचा पाला. अहो सकाळी खाल्ला होता लिंबाचा पाला, सकाळी ते लिंबाचाच पाला खाल्ला होता. म्हणे हो म्हणे, फक्त फरक एवढा आहे, सकाळी ह्या लिंबाचा खायचा आणि दुपारी ह्या लिंबाचा खायचा. पाला लिंबाचाच. कारण बाबाच कोण होता? लिंबाजी बाबा होता. दुपारी कसे तरी खाल्ले, 5-6 वाजता अशी पोटात भूक लागली, त्याला वाटायचं बरा होतो घरी, आणि कुठून आठवली पंढरी. पण आता घरी जावं कोण्या तोंडानं? जुने कीर्तनकार सांगायचे. महाराज त्याची म्हैस चरायला आली डोंगरावर, त्यानं ओळखली ही म्हैस आपली, 4 पायाची होती. त्यानं ओळखली ही म्हैस आपली. असं काय झालं, म्हैस 4 पायाचीच असते ना, मी काय वेगळं बोललो? कमाल झाली तुमची. ही म्हैस आपलीच आहे म्हटलं. त्यानं म्हशीचं शेपूट पकडलं, यानं म्हशीचं शेपूट पकडलं. आता म्हैसच ती उधळली, म्हैस पुढं पळायची, हिनं पक्क शेपूट धरलं, आणि म्हशीला म्हणायचं आगा म्हशी, आणि मला कुठं नेशी, आगा म्हशी, मला कुठं नेशी. असं म्हणूस तर अंधार पडूस तर घरी आलं, आणि बघता काय मायाकडं तुम्ही. सोडला लिंबाजी बाबा, घर सोडलं, विषयाचा त्याग घडला. पण विवेकानं न घडल्यामुळे पुन्हा भोगामध्ये प्रवृत्ती झाली. त्या पंचदशीत किती गोड विचार आहे पहा. विरक्तीचं हेतू स्वरूपाने कार्य सांगितलंय. विरक्तीचा हेतू आहे दोष दृष्टी, विरक्तीचं स्वरूप आहे जिहासा. हो, विषयाच्या त्यागाची इच्छा, विषय त्यागाची इच्छा, जिहासा. पण त्या विरक्तीचं कार्य काय सांगितलंय? पुनर्भोगेश्व दीनता. पुन्हा भोगामध्ये तो, त्याला दैन्य निर्माण होत नाही, आणि ज्या अर्थी हा गेलेला परत भोगात आला, त्याचा अर्थ आहे त्याचं वैराग्य विवेकयुक्त नाही. म्हणून त्याग पाहिजे विषयाचा, पण विचारपूर्वक पाहिजे. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारख्या साधूने संसार त्यागला, मान्य आहे. देवाचे चरण स्वीकारले, मान्य आहे. पण ऐकलं का, देवाच्या स्वीकारातही वैराग्य विवेक आहे, विचार आहे, आणि संसाराच्या त्यागातही विचार आहे.
विचारा वाचून केलेला संसार जर आनंद देत नसेल तर विचारा वाचून केलेला परमार्थ तरी कसा आनंद देईल? मग परमार्थात विचार फार गरजेचा आहे. पहा, त्या नारद भक्तिसूत्रात नारदाने जेव्हा अनेकांच्या भक्तीच्या व्याख्या सांगून आपली सैद्धांतिक भक्ती व्याख्या सांगितली, तेव्हा तिथे एक छोटासा शास्त्रार्थ 4-5 सूत्राचा आलेला आहे, प्रसिद्ध शास्त्रार्थ आहे. जेव्हा नारदाने आपली भक्तीची व्याख्या सांगितली आणि यथा व्रज गोपिकांना, गोपिकांचं उदाहरण दिलं, पण त्या गोपिकांचं चिंतन करत असताना 3 सूत्रात पुढे चिंतन आहे, न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा. त्या गोपिकांना परमात्म्याच्या महात्म्य ज्ञान नव्हतं, हा अपवाद त्यांना लावता येणार नाही. तिथंच्या सूत्रात विचार फार गोड आहे. म्हणजे गोपिका परमात्म्याला जाणून भक्ती करत होत्या. कशावरून? तिथं 2 संगत्या लावल्यात नारदांनी. एक संगती लावली, जर गोपिका परमात्म्याला न जाणता जर भक्ती करत असत्या तर ती भक्ती नाही, तद्विहीनम जारानामेव, तो व्यभिचार ठरला असता. जर त्यांच्या भक्तीत ज्ञान नसतं तर. मग त्यांच्या भक्तीत ज्ञान आहे कशावरून? ज्यार्थी तत्सुख सुखित्वम, हे सूत्र आलं पुढं. त्याच्या सुखानं सुखी होत होत्या. त्याच्या सुखानं सुखी होणं याचा अर्थच आहे त्याला जाणून त्या भक्ती करत होत्या. म्हणून संसाराचा त्याग विचारानं पाहिजे आणि परमार्थाचा स्वीकार विचारानंच पाहिजे. तुकाराम महाराजांनी संसाराचा त्याग विचारानंच केला. जे विचारता निरसले प्रपंच सहजे सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. तिथं ज्ञानोबाऱ्याने दिले दृष्टांत फार गोड गोड आहेत. मला आता सगळे क्रमानं नाही आठवायचे, पण गुरुबंधूंनी मदत केली तर बरं होईल, कारण त्या सगळ्या ओव्या मी पाठ केल्या होत्या पण तुमच्या आशीर्वादाने विसरल्या बघा. ह्या लोकांचे लय उपकार आहेत आमचे समाजाचे ना, लय उपकार आमच्यावर. ह्या समाजाने कीर्तनकारांना पंचदशीतले श्लोक विसरायला लावले, विचार सागर चुलीत घालायला लावला, पंचदशी विसरायला. ह्या लोकांचे उपकार आहेत हे सगळे. आणि पवाडे मन, गाणे मन आणि धिंगा नाच करा. ह्याला कारणीभूत तुम्ही बघू नका मायाकडं. किती डोळे वाटारले तर गिळायचो का बुवा नाही मी. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, तुम्ही गडाच्या सवासातली मंडळीत वादच नाही, पण या माध्यमातून मी समाजाला एक जागृतीचा विचार देतोय. ऐका काय सांगत होतो त्या ओव्या. अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ, बुद्धिमंत नवनीताची कडसणी. तिथे त्या ओवीत एक लोण्याची आहे. दह्याला घुसळलं की ताक जातं, जसं लोणी राहतं, किंवा अग्नीमध्ये सोनं टाकलं तर किडाळ जातं, स्वच्छ राहतं. जसं धान्य भूस बीज एक वट, उपनिता राय घनवट, ते थोडे ते फलकट जाणू आले, ते थोडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारता निरसले प्रपंच सहजी सांडवले, आणि तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. आता अजून ज्ञानोबराची ओवी पहा. विवेकानं संसाराचा त्याग, विचारानं संसाराचा त्याग आहे. ज्ञानोबा म्हणतात विचारानंच परमार्थाचा स्वीकार आहे. कसा? ऐका ज्ञानोबराची भाषा. सारा सार विचारिता तैसे सारा सार विचारिता. नाही, ओवी दुसरी एक आहे ना. ऐका, प्रमाण देतो. सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीचे. इतरचा दृष्टांत तो झाला. अनात्म वर्ग नीर. आलं उशिरा कवायना पण आलं बाबा. अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरती सविचार राजहंस. विठ्ठला विठ्ठला. चरती सविचार राजहंस. विचारानं युक्त असणारे राजहंस चरती आणि राजहंस विचाराने चरती. अशा दोन्ही अंगाने हा विचार शब्द आपल्याला सोडवता येतो. अजून पहा, एकच ओवी देतो ना आता 8 तास घेतो, म्हणजे अभंगात प्रवेश करतो. ज्ञानोबा जे विषयापासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले. गुरुच्या वाक्यानं मन धुतलं, विचारापासून हिरतलं, गुरुच्या वाक्यानं मन धुतलं, आणि काय केलं? आत्मस्वरूपी खातले रोवनिया. म्हणजे विचारानंच विषयाचा त्याग आहे आणि विचारानंच परमात्म्याचा स्वीकार आहे. कोण्या विचारानं विषयाचा त्याग आणि कोण्या विचारानं परमात्म्याचा स्वीकार, कोण्या विचारानं परमात्म्याचा स्वीकार.
स्वीकार हे आपल्याला अभंगात पाहायचंय. कोण्या विचारापोटी विषयाचा त्याग, काही प्रमाण देऊन अजून प्रस्तावना 2 मिनिटं करून अभंगात प्रवेश करायचा आहे. आधी ऐका, सगळं आपण उपनिषदापासून सुरुवात करू. उपनिषदामध्ये कोण्या विचारापोटी महात्म्य विषयात रमत नाहीत. कटोपनिषदातला प्रसिद्ध विचार आहे. यमलोकामध्ये जेव्हा नाचिकेत गेला, फार गोड कथा नाचिकेताचं चरित्र येतं की ज्या नाचिकेत या पात्राला स्वामी विवेकानंद एवढे भारावले होते. स्वामी विवेकानंद म्हटले होते, मला फक्त 100 नचिकेत द्या, मी जग बदलून दाखवील. किती नचिकेत पाहिजेत मला? 100 नचिकेत पाहिजे, मी जग बदलून दाखवील. भारत तर कधीच, पण जग बदलून दाखवील जर 100 नचिकेत मिळाले तर. काय हा नचिकेत आहे? कसा नचिकेत आहे? उद्दालक पुत्र नचिकेत आहे. हो, उद्दालक पुत्र नचिकेत आहे. उद्दालकाने प्रभू तुष्टी हेतू विश्वजित यज्ञ केलेला आहे. सर्व संपत्ती दान करतायत उद्दालकजी, त्यामध्ये मरक्या गाय दान करतायत. हे लहान पोरग जवळ आलं, बाबा अहो दान द्यायचं तर चांगलं द्या, फाटक्या नोटा कायला ठेवा. माझं शास्त्रीजी, माझं मत काय माहितीये का? हे रामदेव बाबा म्हणतात 1000च्या आणि 500च्या बंद करा, 500च्या 2000च्या बंद करा. आमचं मत आहे की 10ची 20ची आधी बंद करा. अशा नोटा महाराज आमच्या पाया, एक तर नोट कुठंच चला महाराज. सगळीकडे हिंडलो, जाता जाता तुमच्याकडे देऊन जातो. बघा तुमच्या गावात चालली तर चालली, नोटच एवढी करामती, अर्धी 1ची आणि अर्धी 10ची. कुठंच खर्च असा प्रश्न असं देऊ नये दा. ज्या गाया शेवटचं पाणी पिलेले आहेत, कठोपनिषदात भाषा आहे, ते 4 हेतू दिलेत तिथे. आता शेवटचं पाणी पिलेले आहेत, शेवटचं दोहन त्यांचं झालेलं आहे, आता चारा खाऊ शकत नाही, आता प्रसव त्यांचा संपलेला आहे. आशय गाई जेव्हा दान द्यायला लागला उद्दालक आपला पिता, तो नचिकेत जवळ गेला, बाबा अशी मरकी गाय कम दान करता, चांगल्या करा ना. अरे बाळा, विश्वजित यज्ञ सगळी संपत्ती दान करायची, त्यात ही माझी संपत्ती ही दान करतोय. आणि बाबा पुत्र सुद्धा एक संपत्ती आहे, मला कोणाला दिलं सांगा. तू शांत बस रे. पुन्हा उपनिषद दुसऱ्यांदा विचारलं, पुन्हा शांत बसले. जा रे तू. तिसऱ्यांदा विचारलं तेव्हा उद्दालक चिडले आणि उद्दालक म्हणले, जा, तुला यमाला दिलंय, मृत्यूला दिलंय. आणि तो बापाची आज्ञा घेऊन दक्षिण दिशेला, दक्षिण दिशा कोणती इकडे ना, त्या दक्षिण दिशेला चालत गेला, यमलोकात गेला. यमाच्या दारात जाऊन यमाची चौकशी केली. यम बाहेर गेलेले होते. कठोपनिषद आता विचार नाहीये, पण एका साधूच्या मुखातून ऐकलाय. त्यांनी सांगितलं, आतून कळालं की यम बाहेर गेलेले आहेत. यम बाहेर गेलेले कळाल्यानंतर यजमान घरात नसताना अतिथीने घरात प्रवेश करू नये असा शास्त्र शिष्टाचार आहे. आपल्या किती जवळचा पाहुणा असो, मित्र असो, त्यांच्या घरी आपण गेलो, घरी नुसती बाई आहे, माणूस नाहीये, शास्त्र म्हणतं त्या घरात प्रवेश केला न पाहिजे. तो घर मालक येईपर्यंत बाहेर थांबलं पाहिजे. यमाला 3 दिवस लागले. 3 दिवस हा तेजस्वी बालक दारात उभा राहिला. यम आले बाहेरून. पत्नीने लवकर त्यांना त्यांच्या स्वागताची विनंती केली. जेव्हा ते गेले, अर्घ्यपाद्य दिलं आणि नचिकेताला विचारलं, तू 3 दिवस इथे थांबला म्हणून मी खुश झालोय, मी तुला 3 वर देतोय, काय पाहिजे सांग. त्याने पहिल्या वरामध्ये पित्याच्या क्रोधाचं शमन व्हावं ही अपेक्षा केली. दुसऱ्या वरामध्ये स्वर्गाला जाण्याचा जो चयन मार्ग आहे तो विचारला. आणि ती अग्निसेवा इतक्या बखुबीने यमानं सांगितली आणि एवढ्या सहजतेनं यांनी ग्रहण केली. म्हणून त्याच्या ग्रहण करण्याच्या कौशल्याला खुश होऊन यमानं अजून एक वर दिला, ह्या मार्गाला नाव आजपासून तुझं राहील असं वरदान दिलं. आणि मग शेवटच्या वरात काय पाहिजे असं विचारलं. तेव्हा त्याने मृत्यूच्या पूर्वी आणि मृत्यूनंतर जीवाची काय दशा असते असा आत्मज्ञानपर प्रश्न विचारला. खरं तर यम आतून खुश झाला. असा विचारणारच भेटत नाही. अर्जुना वाडे कोडे अखंड बोलो आवडे, पर काय की जे न जोडे पुसती ऐशे, असे विचारणारे भेटत नाही. खुश झाला. पण अनाधिकाऱ्याला विद्या दिली नाही पाहिजे. ह्याचा अधिकारी आहे का हे पाहण्याकरता आधी त्या विद्येची दुर्ज्ञेयत्व सांगितलं, दुर्गमत्व सांगितलं. अरे हे मोठ्या मोठ्या देवांना अवगत झालं नाही, ते तू मागतोयस, ते तू विचारतोयस, सोडून दे. आणि आता मला पाहिजे तो मुद्दा इथं चालू झाला. त्याचं दुर्विज्ञेयत्व जेव्हा सांगितलं, दुर्गमत्व विद्येचं सांगितलं, त्यानंतर त्याच्या समोर प्रलोभन ठेवले.
पोरग लहान होतं. ए बाळा तुझं नाव काय? तुझं रे माधव. पैसा पाहिजे का तुम्हाला? पैसा पाहिजे का? हो का नाही? नको पैसा? वा. बंगला पाहिजे का? ए माधव बंगला पाहिजे? गाडी गाडी पाहिजे का? नको. वा वा. बायको? ए माधव माधव बायको नग पटकन उठान गाडीत बसा बरं माया. अशी विरक्त पाहिजे आपल्याला. आणि आता 2 पोरं एक का नको नको म्हणायला लागली माहितीये का? कीर्तनात बसलीत म्हणून. कीर्तनात बसल्या माणसाला लय शहाणपणा सुचत. हो. एका मिनिटात दाखव का कसं असतं कीर्तनात. नंतर 1 मिनिटात. मावशो मी दिसतो का तुम्हाला? हे काय आहे? काय आहे? माळे कशाची? तुळशीची. सांगा बरं तुळस भारी का सोनं भारी? अहो तुळस भारी का सोनं भारी? तुळस भारी ना. कीर्तन झालं मला भेटा, मी तुम्हाला 1 माळ देतो आणि त्या सोन्याच्या पोती मला द्या. हो मावशी हातात नका काढू कीर्तन झाल्या. बाबा माग वळून बघूत नका, कोणी काढीत नाही. आणि तुम्हाला वाटत तुमच्या घरची काढते का काय? काळजीच करू नका, कोणी काढीत नाही. हे कीर्तनात गोड वाटत बोलाय. हाय माधव आहे का नाही? होच म्हणला बघा ते. असे पण त्या लहान लेकरा पुढे ऐक ऐश्वर्य, पारलौकिक ऐश्वर्य यमानं देऊ केलं. अरे 100 वर्ष जगणारे नातू घे, पंतू घे, सुवर्ण घे, सगळं सगळं देऊ केलं. पण ऐका, जे विवेकी जे होती, जे विवेकवान पुरुष असतात, न ते शूरमते बुधा. ऐका त्या कोणत्या विचारापोटी नको म्हणतोय. नचिकेताच्या तोंडात शब्द आहे, स्वभाव मर्तश्च इदंत कैतत सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजा अपि सर्वं जीवितम् अल्प एव तवैव वाहस्तव नृत्य गीते. तवैव वाहस तव नृत्य गीते. तवै वाह. वाह शब्द आहे ना. वाहा. तव वाहा असं आहे ना. तव वाहा म्हणजे तुझं वाहन, तुझं नृत्य गीत, तुझं तुला लखलाभ मला नको. का नको? स्वभाव स्वभावा स्व अभावा. बर स्वाभावा म्हणजे हे अशाश्वत आहेत, क्षणभंगूर आहेत, सर्व इंद्रियाचं तेज घालवणारे आहेत. म्हणून हे नको, हे नको. ऐकलं का? गीतेने सुद्धा हाच हेतू दिलाय. तेषु कान रमते आद्यंतवंताः आणि दुःख योनयाः. ते दुःखाला जन्म देणार आहेत म्हणून नको. ह्या विचार दुःख देतात. संसार आधी पंचदशीतला श्लोक सांगतो आणि पुढे जातो. क्लेशकारिणा अर्थान धिक. दुःख देणाऱ्या या विषयांचा धिकार असो म्हटले का? अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम व्यय दुःखम धिगर्थान क्लेशकारिणा. म्हणजे संसारातले जे विषय आहेत ना, ह्याला मिळवायचं कष्ट. इकडं पहा, फुकट काही मिळतं का? कोणाला मिळतं का? उघड लोकांना परस्पराविषयी भ्रम आहेत महाराज. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, त्याला वाटतं त्याला फुकटचं मिळालं, आणि या सगळ्यांना वाटतं महाराज लोकांना फुकटचं मिळतं. इकडून कूलर आहे पूर्ण माझ्या अंगावर, वातावरण थंड आहे, तरी कीर्तन सुटल्यावर मला भेटायचं, माझा फेटा उघडून पाहायचा, सगळा घामानं भिजलाय. घामाचा पैसा आहे व आमचा. फुकट विषय तो त्याचा स्वभाव सांडील कसा विषय कोणी मिळू द्या. हो ऐकलं का? संसारिकाला जो भोगाचा परिणाम भोगावा लागतो आणि त्याच भोगाचा भोग जर साधू घेऊ लागला त्यालाही भोग सोडणार नाही, ध्यानात ठेवा. अशा गोष्टी कीर्तनात प्रगट सांगू नये, पण फार मोठ्या साधूच्या मुखातले शब्द आहेत बाबा, फार मोठ्या साधूच्या मुखातले. आयुष्यभर वेदांत सांगितला आणि शेवटी त्यांना असा दुर्धर आजार झाला, जवळ सुद्धा कोणी थांबत नव्हतं. त्या शिष्याने विचारलं, बाबाजी आपने तो इतना वेदांत का चिंतन किया, फिर भी आपके, पुन्हा ते तोही विचार होता म्हणे, परोक्ष ज्ञानाचं फळ सांगितलंय
सगळी पाप नष्ट होतात. आणि तू आहे की नाही, हा आहे ना, तर पंचदशीमध्ये परोक्ष ज्ञानाच्या फलश्रुतीचा विचार आलेला आहे. तर तुम्ही एवढा वेदांताचा अभ्यास केला, तुमच्या वाट्याला हे दुःख का? महाराज त्याने सांगितलं, साधू न बाबा, हमने ध्यान चिंतन तो चेतन का किया, लेकिन ध्यान जो जड़ में रखा ना, उसका पाप भुगत रहे. म्हणून कोणी असो सुट्टी नाही. मी असो, तुम्ही असो, तुमचा बाप असो, नाही तर महाबाप असो, नाही तर दोघं संघच असो, सुट्टी कोणाला नाही. अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वेय दुःखम जगर्थान क्लेशकारिणः. झालं, श्रुती झाली, स्मृती झाली. एक संत वाङ्मयातलं उदाहरण प्रमाण देतो, थांबतो. संत वाङ्मयात काय लय तुकाराम महाराजांनी 2.5 चरणात एवढा गोड विचार सांगितलाय. आम्ही संसार का सोडला मोजा बरं. म्हणून रुसलो संसारा, म्हणून संसारा रुसलो का? म्हणून सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, यासी दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना, पावलो केली याचा दंड, खानी भोगिल्या याती उदंड, आता केला पाहिजे खंड. अवघड आहे. आता एक एक पद सांगितलं तरी उजडल, सगळी पद सांगायची नाही आपल्याला. म्हणून रुसलो संसार का? मी संसार सोडला. सर्प हा विखार पांढरा, हा पांढरा साप आहे, विषारी साप आहे संसार. म्हणून तू जशी अंतरे रे दातारा, जीवात आणि देवात अंतर पाडणार आहे म्हणून, आणि दावेदार आहे म्हणून. आता संसार दावेदार कसा, तुम्हाला कायद्याच्याच भाषेत पटवून देतो. आम्ही एका शेतकऱ्याकडे गेलो, 100 एकरचा बागायतदार. मला म्हणे, महाराज चला आपल्या मळ्यात फिरून येऊ. निघालो आम्ही. त्याच्या जिप्सी गाडीत बसलो आणि तो सांगू लागला, इथं 25 एकर ऊस आहे, इथं 10 एकर गहू आहे, इथं 5 एकर द्राक्ष आहेत, इकडं 5 एकर केळी आहे, इकडे एकरभर गांजे आपलं नाही काय इकडे गजरा गवत आहे गाईसाठी, असं म्हणायचं होतं मला, असं म्हणायचं होतं मला. इकडे गजरा गवत आहे. आणि असं सगळं दाखवत दाखवत नेलं आणि एक रिकाम रान दिसलं मला. म्हणलं काऊ, 5-10 ट्रॅक्टर, 10-20 आहुत, गडी, भांडवल सगळं असताना ही शेती का रिकामी पडली का दुसऱ्याची का काय? नाही म्हणले महाराज, तशी आपलीच आहे. मग अडचण काय? म्हणे शेजारचा चुलत भाऊ त्यानं दावा ठोकलाय म्हणे त्या जमिनी. मग तो कोण झाला? दावेदार झाला. मग तो दावेदार करतो काय? थोडी कायद्याची भाषा आहे का? दावेदार काय करतो? त्या जमिनीत उत्पन्न स्वतःही घेत नाही आणि पुढच्याला घेऊ देत नाही. लक्षात आलं? दावेदार काय करतो? उत्पन्न स्वतःही घेत नाही आणि पुढच्याला घेऊ देत नाही. संसार तसा दावेदार आहे, स्वतःही भजन करत नाही, करणाऱ्याला करू देत नाही, दावेदार आहे. म्हणून रुसलो आम्ही याच्यावर. संसार स्वतःही करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. माझा अनुभव सांगतो. 25 वर्ष झाला आळंदीला राहतो. भोलेबाबाच्याच भाषेत सांगायचं ठरलं बुवा तर हिमालयाच्या उंचीची माणसं पाहिली आहे आम्ही. काय वाक्य असायचं ना बाबांच्या तोंडात. आणि अशा साधूच्या सहवासात आम्ही आचारानं चालण्याचा प्रयत्न करतो. आता माझं वय 43 आहे भाऊ. किती? तुम्हाला विश्वास बस नका, ठेवावा लागेल तुम्हाला विश्वास. नाही आहे माझ्याकडे पुरावा. माझं वय लय नाही, मला ढेरीनं थोडा धोका दिलाय, तो सोडून द्या. बरोबर वय माझे 43. महाराज अशा साधू संतांच्या सहवासात राहतो. तरी गेल्या महिन्यात आमच्या एका पाहुण्यानं मला सुईरीक आणली. आता तुम्हाला काय सांग, इतके नालायक असतात संसारात. हो ना, मला सुईरीक आणली गेल्या महिन्यात आणि मला म्हणते महाराज कस काय? बाबा तुम्हाला कळतं काय? माझं वय 43 आहे, मग तिचं 39 आहे. त्याला म्हणलं अरे माझं वजन 105 आहे, मग तिचं 89 आहे. तेव्हा तुम्हाला काय कळतं कोणाला बोलतंय? भान आहे का तुम्हाला? अहो मी महाराज आहे, ती बी महाराजीनच आहे. म्हणजे उठीतून म्हणलं असे नालायक असते संसारात. स्वतः परमार्थ करत नाही, करणाऱ्याला करू देत नाही, दावेदार आहे. म्हणून रुसलो संसार. हो, यासी दावेदाराने आता येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणे विटंबना. आणि आता बस सांडो या संसाराची वाट, बो येणे मज भोगविले कष्ट, दावी सत्य ऐसे नष्ट, तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही. विठाला विठाला विठाला
विचारानं आम्ही संसार त्यागला. आता कोणत्या विवेकाने आम्ही देवाच्या चरणावर राहिलो याचा विचार आपल्याला अभंगात विचार करायचा आहे. देवानच विचारलं, तुकोबा तुमची निष्ठा काय आगळी वेगळीच आहे. तुम्ही कोण्याच परिस्थितीत चरण सोडायला तयार नाहीत, कोण्याच परिस्थितीत नाही. तिथं गेल्यावर विचार करू त्या निष्ठेचा. पण तुम्ही का बरं माझ्या चरणावर स्थिर झाले? मनवणे मन स्थिरावले, म्हणून आम्ही चरणावर स्थिर झालो. म्हणून आम्ही आता इथं निष्ठेने राहिलो. आता इथून कुठं जायची आम्हाला इच्छा नाही. पण का नाही याची जी अनेक कारणं या अभंगात आहेत, त्यातली 2 कारणं पहिल्या चरणात. तुझ्या नामाची आवडी, 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 तुझ्या नामाची आवडी. आम्ही विठ्ठल तुझी वेडी, आम्ही विठ्ठल तुझी वेडी, आता नवा कोणी कथाया, आता नवा कोणी कथाया. आम्ही विठ्ठल तुझी वेडी, आता नवा कोणी कथाया, आता नवा कोणी कथाया, आता नवा कोणी कथाया. आता प्रस्तावनेचा फार विस्तार झाला, पण याला सूत्ररूपानं सांगायचं ठरतं गाथ्यातला पहिला अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी असल्यामुळे तेथे माझी हरिवृत्ती राहो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी असल्यामुळे तेथे दूषित जणी जडो देशी. का तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरून. आम्हाला याचंही वर्म कळालं, याचंही वर्म कळालं. संसार सोडला आणि देवा आम्ही तुझ्या चरणावर का बरं आता नवजो आणि काठाया आम्ही काही केल्या, आता तुझे चरण सोडून जाणार नाही. माणूस देवाचे चरण का बरं सोडतो? ऐका, दुःखरूप संसार कधी कधी जीव सोडतो हे पटतो, पण सुखरूप परमार्थ लोक का सोडतात हा मोठा प्रश्नच आहे. परमार्थातून लोक माग काय येतात? जे तुकाराम महाराज आले नाही हाची नेमा आता न फिरे मारे. माणसं माग येण्याची काही कारण आहेत. सगळी सांगणं वेळेच्या मर्यादेत शक्य नाही, पण मला जशी प्रमाण आता माझ्या डोळ्यासमोर उपस्थित आहेत त्या दृष्टीने 1-2 प्रमाण सांगतो. माणूस परमार्थातून माग येतो देहबुद्धी जागी झाल्यावर. कोठे आड आली हे देहबुद्धी. देहबुद्धी काय करते? परमात्म्यात आणि जीवात काय पडते? अंतर पडते. ज्ञानोबाऱ्याचा सोहळा पहा, अशा उत्साहानं ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यात जातो, असा पुण्यापर्यंत नाचतच जातो. पण 2 दिवस आराम असतो, काय वाटत नाही. पुन्हा दिंडी निघते, सासवडचा घाट असतो, खूप ताण असतो त्या दिवशी. एकदा घाट चढल्यावर 9 किलोमीटर विसावाच नाही आणि पळत दिंडी जाते, तरी उत्साह असतो. पुढे गेल्या 2 दिवस आराम असतो, काही वाटत नाही. तिथून जेजुरी 16 किलोमीटर आहे, त्याचं काही वाटत नाही. पुढं वाल्याला तर दुपारी दिंडी जाऊन पोहोचते, काही वाटत नाही. तिथून लोणंदला जाते, लोणंदला तर 1.5 किंवा 2.5 दिवस मुक्काम, त्याचं काही वाटत नाही. पण जेव्हा लोणंदवरून दिंडी निघते तरडगाव पर्यंत एकही विसावा नाही आणि दिंडी दुपारी 1 वाजता सगळं ऊन तोंडाव. चांदोबाबाच्या लिंबाजवळ रिंगण असतं, उभं रिंगण, पण ते उभ्याच असतं, विसावा नाही. तरडला जात, पालामध्ये वळकटी टाकीत, पाय पसरीत आणि पायाला झेंडू बम लावीत बसत. आणि बघा तुम्ही वारीच्या वाटान लोणंद पर्यंत पालामध्ये संतूर साबण, पाऊंड्स पावडर याचा वास येतो. आणि तरड पासून झेंडू बम, मूग, आयोडेक्स याचा वास चालू होतो. आता डबल मुकाम असल्यावर कोणता वास असतो ते कीर्तनात सांगण्याजोगा नाही. आता आपला मराठवाड्यातला शब्द वापरतो बाबा, असा पाय पसरीत म्हणते राम भाऊ पायाला कशी उरपाटी गोळ याची यायची. पायाला काय आलेत?
ओरपाटे गोळे, तुम्ही वा पुढं, मी वाखरीला येतो. का वापस आला? देहबुद्धी जागी झाली म्हणून परमार्थातून माघारी आला. पण ऐका, आम्ही नवजो, आम्ही जाणार नाही आता कुठं, देहबुद्धीवरही जाणार नाही. का? अरे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देहबुद्धी आम्ही कधीच गिळून टाकली नाही, आता कुठं जाणार. देव म्हणले तुकोबा नाही जाणार, नाही जाणार. मी हाकालून दिलं तर, हाकालून दिलं तर तू का म्हणे आता, तुका म्हणे आता आम्ही नवजात वाढीता नाही देखिले भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजात वाढीता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे तुका म्हणे आता आम्ही नवज दौडिता. देवा तू हाकालून दिलं तरी जाणार नाही. देव म्हणले खरं, हाकालून दिलं तरी नाही आणि फटके मारले तर. काय निष्ठा आहे मारा साधू संतांची. फटके मारले तर देव मारशील कशानं रे तू. ही हातोडी आहे, मला दाखवाय ना हातोडी. ही पकवाजाची काय हातोडी, त्याच्यापेक्षा मोठा असतो तो हातोडा आणि त्याही पेक्षा मोठा असतो घन. मारून मारून कशाला मारशील, घनच घालशील ना. अरे मजवरी घाली घन परी मी न सोडी चरण. माझ्यावर घन जरी घातला तरी मी तुझे चरण ओढणार नाही, नाही, नाही. आमचे गुरुवर्य बंडाता त्या सगळ्यांना माहिती, ते व्यसनमुक्तीचं कार्य करतात, व्यसनमुक्तीचं कार्य करतात. त्यांना चहान तंबाखू वाल्याचा लय चिटकारा. आमच्या इकडे वारकरी होता, तो तंबाखू खायचा. खाऊनही वारकऱ्यानं, पण तो खात होता, तो खात होता. तात्या त्याला म्हटले, अय म्हणले एक तर मला सोड नाही तर तंबाखू सोड, बोल काय करू. ते म्हणजे तात्या तुम्हाला बी सोडित नाही, तंबाखू बी सोडित नाही, तिसरा काय मार्ग असला तर तुम्हीच सांगा. तुम्हाला बी सोडित नाही आणि तंबाखू बी सोडित नाही, तिसरा काय मार्ग असला तर बोला म्हणून. बस असे काही लोक असतात, सोडितच नाही. महाराज म्हणतात आम्ही नवजो आणि काठाया. पण तुकोबा इथं राहिले तुम्ही, इथं असं आहे काय. देवा तुझ्या चरणावर थांबण्याचं कारण आहे तुझ्या नामाची आवडी. आम्हाला तुझ्या नावाची आवड लागली, उपलक्षणाने तुझी आवड लागली, तुझ्या रूपाची आवड लागली, तुझ्या लीलेची आवड लागली, तुझ्या धामाची आवड लागली. म्हणून आता त्याची आवड असल्यामुळे आम्ही जाणार नाही. आवड काय करते माहितीये का, आवड माणसाला लाज सोडायला लावते, आवड माणसाला कंटाळा सोडायला लावते आणि आवड माणसाला जीवाची कदर सोडायला लावते. तिन्हीला ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये. आवड आहे त्याची, लाज नाही. आवडी आणि लाजवी. 100 एकरचा बागायतदार असतो. किती एकरचा? 100 एकरचा. ज्याचा वर्षाचा टर्नओव्हर कोट्यवधीमध्ये आणि त्याच्या रानात 200 रुपये रोजानं खुरपायला आलेली बाई असते. मालक किती एकरचा? कोट्याधीश. आणि खुरपायला आलेली बाई काय रोजानं? 200 रुपये रोजानं. आणि हा कोट्याधीश त्या बाईला म्हणतो अक्का तंबाखू आहे का? याला लाज आहे का? का लाज सोडली? विषय आवडीचा आहे. विषय आवडीचा असल्यामुळे तुकाराम महाराजांनी याच्या नावा करता लाज सोडली. लाज भय शंका दुराविला मान, भय शंका दुराविला मान. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते, नकळे नकळे साधन या परते, नकळे साधन यावरते. नाचे उडे आपुलिया झुंडे, गाये उडे आपुलिया झुंडे.
लाज भया शंका दुरावीला मान लाज भया शंका दुरावीला मान नकडे साधन या परते गायनाचे मुडे आपुनी आचते गायनाचे मुडे आपुनी आचते गायनाचे मुडे आपुनी आचते गायनाचे मुडे आपुनी आचते लाज भया शंका दुरावीला मान लाज भया शंका दुरावीला मान नकडे या परते गायनाचे मुडे आपुनी आचते गायनाचे मुडे आपुनी आचते गायनाचे मुडे आपुनी आचते गायनाचे मुडे आपुनी आचते दुरावीला मान दुरावीला हे दुरावीला मान सोडली आम्ही लाज आता लाज सोडली कशा करता गायनाची आवड असल्यामुळे लाज सोडली आवड असल्या कंटाळा येत नाही महाराज आवडी जेत पडे तयाचे अवसरे पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम आयशे माणसाला ज्याची आवड असते त्याचा कंटाळा कधीच येत नाही कधीच येत नाही तुलाच विचारतो तुझं नाव काय आदित्य तुला खायला काय आवडतं कीर्तन सांगण्याजोगं असलं तर सांग माळ दिसेना तुझ्या गळ्यात मला पुरणपोळी आवडते का गुलाबजाम पुरणपोळी आवडते ठीक आहे काय हरकत नाही. अशाच्या गावात विचारलं तुला खायला काय आवडतं ते बाबा कीर्तनात सांगण्याजोगं नाही म्हणतात थांबावं लागलं मला अवघड असं आदित्य तुला काय आवडतं पुरणपोळी मी तुझा मामा म्हण चालेल हा मन मामा मोठ्याने म्हण ना जरा मोठ्याने म्हण ना मामा फक्त मामा म्हण पोरगी मागू नको मामाचाच मेळ नाही मामा बना बना येतो आदित्य अरे मामा म्हण बाबा लावीन बाबा मेळ पण मामा म्हण मामा मी आलो आदित्य बघ मी तुला खाऊ आणला तर मामा जरा फोन करून सांगायचं ना रे हा आता आत्ताच जेवण केलं नेमकाच जेवलो येऊन बसलोय आता काहीच जागा नाही अरे तुझ्या आवडीचा खाऊ आहे मामा पुरणपोळी आणलीच काय म्हणला मग सकाळी काला होता तिथं पोळ्या होत्या तुला आवडतात मग 4 आणल्या तेव्हा मामीने दिल्या म्हणून तर शकत नाही मी सकाळी काला होता तिथं पोळ्या होत्या तिथल्या 4 आणल्या तुला मला मामा आता एक खातो बाकीच्या उद्या खातो चालेल म्हणलं पोळ्या चांगल्या काय अडचण नाही मग आदित्य नावाला एक पोळी खाणार होता तर नावाला एक बी ठेवीत नाही का आवड ज्याची असते त्याचा कंटाळा येत नाही तुकाराम महाराजाला यांच्या नावाची आवड असल्यामुळे हो कंटाळाच नाही हो कैसे माझ्या गुन्हे झाले देश काला ते विसरले कीर्तन सुखी सुखावले आपण पाची आणि आवड तिथं जीवित्वाचा विचार नाही तुकाराम महाराज ज्याच्या करता जीवावर सुद्धा उदार व्हायला तयार आहे तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी
चाल आहे ना निगमन गडाची चाल आहे. कारण मला पहिल्यांदा मी ऐकली सटले गुरुजीकडून आणि म्हणून मला तर वाटतं तुमच्या गडावर ही पेटेंट चाल आहे, सुंदर चाल. ऐका, जन्माचा विचार नाही का, आवड असल्यामुळे, आणि एवढी आवड असल्यामुळे आवड हे करायला लावते. तुझे चरण सोडू आम्ही नाही सोडणार. तुझ्या नामाची आवडी तसंच विठो आम्हाला तुझं वेड लागलंय. दीवानी बनी मैं दीवानी बनी तेरे मुरली के नादे, मुरली के नादे दीवानी बनी. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. श्यामल श्यामल मेरा बानी श्याम बनोने आले. तुझी मुरली मज आवडली, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो श्याम श्याम श्याम. संसार मला तुम्ही कळून पडे, संसार मला तुम्ही कळून पडे. सली जीवाला भूल पडे, जीवाला भूल पडे, जीवाला भूल पडे. आम्हाला वेळ आहे देवा तुझं. तुझ्या मुरलीच्या वेळानं वेळ संपली आपली. वेळ लागण्याची कारण असतात. पित्ताकडे दुर्लक्ष दिलं वेळ लागतं. बरं, पित्ताकडे दुर्लक्ष करू नये. अति आनंद वेळ लावतो, अति दुःख माणसाला वेळ लावतो. अति दुःख, अति विचार हे माणसाला वेळ लावतं. आयुर्वेदात अनेक कारण आहेत, पण या साधू संतांना याचं वेळ का लागलं? वेळ लागण्याचं कारणामध्ये अति आनंदही आहे. आणि याच्या विरहाच्या दुःखात देवा आम्हाला तुझं वेळ लागलं. आता काही केल्या, आता नवजवानी का ठाया. आता आम्ही अन्य ठिकाणी जाणार नाही, अन्य देवाचा आश्रय घेणार नाही, अन्य पदाचा आश्रय घेणार नाही, अन्य साधनाचा आश्रय घेणार नाही. काय अन्य आश्रय त्यागुणाम अनन्यता, यावर अखंड सरस्वतीचं गोड चिंतन आहे, ते मुळात पाहून घ्या. आता नवजो आणि का ठाया, फक्त तुझ्या चरणाजवळ राहणार. आणि तर राहून काय करणार? गाऊ गीत लागो पाया. देवा तुझं गीत गाणार, फक्त तुझे गीत गाण्या लागी सूर लागू दे रे. पण हा सूर कोणता आहे? ऐकलं का? हा सूर कोणता आहे? आपल्या अंतःकरण वृत्तीने प्रत्येक क्षणाला परमात्म्याला विषय करणं, आपली अंतःकरण वृत्ती देवाच्या पर्यंत जाणं, हेच खरं स्वर लागणं. व्यवहारामध्ये आवाज, त्या रागातला जो विशिष्ट स्वर आहे तिथपर्यंत जाणं, हा स्वर लागणं असेल. पण हे भजन कसं आहे? वृत्तीची एकरूपता. आणि ऐका, वृत्तीची एकरूपता होऊन जर स्वर लागत असेल, मग तर काय सोन्याला सुगंध आहे. मग तो नरसिंह मेहता आहे. नुसता नरसिंह मेहताने केदार राग गावा, देवाची मूर्ती नाचावी, देवाची मूर्ती नाचावी. हरदास स्वामीने मेघ मल्हार गावा आणि देवाच्या मूर्तीनं नाचावं. असे इतिहास आहेत, असे चरित्र आहेत, विस्तार करत नाही. गाण्यात मोठी ताकद आहे. गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. आणि देव सुद्धा गाण्याला भुलूनच खाली आला. त्याला गाणं फार आवडतं. म्हणून तुझ्या आवडीचं गाणं आम्ही गाऊ. गाऊ गीत लागो पाया. इथं गाऊ गीत मध्ये भक्ती घ्या आणि लागो पायामध्ये स्वरूप ज्ञान घ्या. एकच श्लोकामध्ये सांगतो, यो मामे असं मूढो जानाती पुरुषोत्तम. मला पुरुषोत्तमाला जाणतो. स सर्वविद, तो सर्वज्ञ आहे. पण पुढे भगवान काय म्हटले? स सर्वविद भजते माम, माझं भजन करतो सर्व भावेनं भारत. ज्ञात्वा भूतादी मव्ययम. भजन तर अनन्य म्हणसो, अनन्य माणसानं भजन करतो, पण ज्ञात्वा भूतादिम आणि अव्ययम. लागो पाया. तुकोबा कुठं जाणार नाही, कुठं जाणार नाही. बघा बरं, पुन्हा नाही म्हणताल, पुन्हा घोटाळा होईल. अरे देवा काय म्हणतो, तुझे चरण सोडून कुठं जाणार नाही. मी वैकुंठ देऊ केलं तर काय वैकुंठ बापुढे तुझ्या प्रेम सुखापुढे. वैकुंठालाही जाणार नाही. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हाडी. ज्या वैकुंठाला सोडून ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला.
झालं तर काय, आणि काय नाही एखादं बेसूर झालं तरी चालतं बाबा. दिवाळीचे सगळेच फटाके ढमकन वाजत नाही, एखादा बार फुसका बी निघत त्याच्यात काय. असो, अरे तूच वैकुंठ सोडलं नावडे वैकुंठ आणि इथे आला, आणि त्या वैकुंठात आम्ही का जाऊ, कारण ते बापुडे. गुरुवर्य घुले बाबाचं चिंतन आहे, वैकुंठ पुरुष प्राण. बाबा म्हणायचे वैकुंठ शब्दाचा एक अर्थ आहे स्वरूप आणि एक आहे लोकविशेष. देवा तुझ्या स्वरूपामध्ये देवपाना नाही, भक्तपाना नाही, भजन नाही, कशाला आम्ही तिथं जाऊ. म्हणजे तिथं भजकही नाही, भज्यही नाही आणि भजन पण नाही. कोण्या स्वरूपाच्या वैकुंठात, लोकविशेष वैकुंठामध्ये सगळे देवच आहेत, सगळे भज्य आहेत, भजकच नाही तर भजन कशाचं व्हायचं. आणि आम्हाला तर भजनाचं सुख आहे, गीत गायचंय तुझं, म्हणते वैकुंठ बापुडे तिथं हे नाही. म्हणून काय वैकुंठ बापुडे तुझ्या प्रेम सुखा पुढे नाही. इथं प्रेम सुखाची रेलचेल आहे, म्हणून आता नवजवानी काठाया आम्ही गाऊ गीत लागो पाया. प्रेम सुखा पुढे ऐका, आम्ही रमलो विषय सुखात, योगी रमला आत्मसुखात, पण त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे प्रेमसुख. त्याच्यात कक्षा करत बसत नाही, सर्वात श्रेष्ठ प्रेमसुख आहे. कारण काय, अन्य सुख गोड असतील पण प्रेम सुख कसं आहे, एका जनार्दनी प्रेम अति गोड आहे. म्हणून तुझ्या प्रेमसुखा पुढे, कारण देवा तुझ्या चरणावर जे प्रेम सुख मिळतं ते कुठे मिळत नाही. हो ऐका, संत समागम मेळे प्रेम सुखाचा सुकाळ. देवा तुझ्या चरणाजवळ संतांची भेट होते. पंढरपूरला का जायचं, पंढरपूरला का जायचं, वांगड्या नाही आहे मावशाव, बांगड्या बरं आहे नाही. पंढरपुरात का जायचं, होतील संताची या भेटी, आनंदे नाचू वाळवंटे. पंढरपूरला गेल्यानंतर जनार्दन बाबाचं दर्शन घ्यायचं. पंढरपूरला गेल्यानंतर मारुती बाबा कुरेकर आहेत अजून आपल्या भाग्यानं पंढरपुरात, त्यांचं दर्शन घ्यायचं. चंद्रशेखर महाराज आहेत, चैतन्य महाराज आहेत, गुरुवारी राऊत बाबा आहे, यांचे दर्शन घ्यायचे. हा, यांचे दर्शन न घेता मालती इनामदार, मंगला बनसोडे. तुम्हाला हसा काय झालं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं. असो नाही, संत होतील संताची या भेटी, कारण संत देवाच्या चरणाजवळ राहतात. काय ठाव धरीला संत जनी आणि सुखी राहिले लोकोनी. म्हणते तो संत समागम मिळे प्रेम सुखाचा सुखाणे. आणि असं तुझ्या चरणावर सुख असल्यामुळे आता नवजवानी काठाया गाऊ गीत लागो पाया. आणि कदाचित देवा तू म्हणत असेल जन्म मरण अभाव रूप मोक्ष मानवी जीवनाचं परम लक्ष आहे, हे काही परम लक्ष नाही. देवा तशी तुझी अडचण असेल तर ऐक देवा, ते सुद्धा तुझ्या चरणाजवळ आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे पायी तुझ्या पायी, तुका म्हणे तुझ्या पायी, तुका म्हणे तुझ्या पाया, तुका म्हणे तुझ्या पाया, तुका म्हणे तुझ्या
तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. देवा जीवन मुक्तीला कारणीभूत असणारं भक्ती सुख जसं आहे तसं विधेय कैवल्याची सुद्धा पूर्ण खात्री तिथे आहे. जन्म मरणा ठाव नाही. देवाच्या पायाजवळ जन्मही नाही आणि मरणही नाही. फक्त एक श्लोक सांगतो 18व्या अध्यायातला. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांते स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. अर्जुना तम एव शरणम गच्छ, त्याला शरण जा. त्याला म्हणजे कोणाला? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. असा जो ईश्वर आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धिस्फुरे अहर्निशिते वस्तुगामी, त्या तत्वाला शरण जा. काय होईल? सर्व भावानं शरण जा अर्जुना. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग. कसा? मोहदधी का गांग रिगाले जैसे. मग होईल काय अर्जुना? मग तयाचे प्रसादे सर्व प्रशांती प्रमदे. सगळ्या विकाराचं शमन होईल. आणि शब्द काय? कांतु होणे स्वानंदे स्वस्वरूपीच रमशी. स्वरूपामध्ये रमशील अर्जुना तू. त्या स्वरूपाचा विशेष काय? संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया तिये निजात्मपदीचा रावो होऊन ठाकसी अव्ययो. आता तुझा व्यय होणार नाही. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः परिणाम सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाचे मोहर लावी मग शरीर राहू अथवा जावो सांगे सरितेचे नि ओघे सिंधू जळा मिनले घोगे. ते काय वर्तत आहे मागे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते ना. ते समुद्राची ओनी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले. परिणाम जेथ यातायात निमाले घनानंद जे जन्मही नाही आणि मरणही नाही. असं तुझ्या पायाजवळ असल्यामुळे संसारात कुठेही जा जन्म आणि मरण आहेच आहे. बाबा पुन्हा विचारतो, तुमचं वय 65 ना? वडिलांची तब्येत कशी आहे? गेले. बरोबर, माफ करा. आजोबाची कशी आहे? आजोबाची कशी आहे तब्येत? ते बी गेले. पंजोबा गेले. आजोबा गेले. वडील गेले. आता कोणाचा नंबर? कोणाचा आहे? आपला. मला जगू द्या ना थोडे दिवस. ते माझा ते म्हणतात आता आपलाच नंबर आहे म्हणतात. म्हणजे मला घेऊन जायला बसले बाबा. तसं नाही, थोडे दिवस अजून. असं आज जा मेला पण जा मेला बाप मसना गेला मरती मेली नेनो किती. हाची लाभतायाची संगती. कशाच्या? संसाराच्या. आणि इथं मात्र येऊन तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. हा विवेकाचा उदय होऊन आम्ही तुझ्या चरणावर राहिल्यामुळे देवा आता नवजवानी का ठाया गाऊ गीत लागो पाया. ज्ञानेश्वर भाग संपलेला आहे. भगवान मच्छिंद्रनाथ गड नावाने प्रसिद्ध असणारी आपली भक्ती परंपरा, त्यात पूज्यपाद निगमानंद बाबा यांनी चालू केलेला हा उत्सव या वर्षी आपल्या हिवरा पहाडी या गावात आलेला आहे. मी सुरुवातीलाच बोललो की प्रकृतीनं थोडीशी ताण दिला. म्हटलं मंडपातले पहिलेच कीर्तन आहे ना. काल बाबा मंदिरात केली काल सेवा, नेम पडू दिला नाही. कालची सेवा मंदिरात केली. आज सकाळी एक कीर्तन इथं झालं. सकाळी एक कीर्तन झालं. आता एक तुम्हाला सांगतो, तवा तापलेला असल्या भाकरी भाजाय सोप्या जात्यात. तव्यावर जो पाणी पडलं ना भाकरी भाजायला लई जड जात. पण आता सगळ्या पाहुण्या रावण्यांना शेजार पाजारच्या गावांना फोन करून सांगा तवा तापायला लागलाय. काय अडचण नाही. मंडप सगळा वाळलेला आहे. भाग्य बाबा. पडदा पुन्हा बांधला का बाबा? नाही, फाटलाच नाही. निगमानंद बाबाची कृपा आहे. हो, नाही तर या आठवड्यात जेवढ्या सप्त्याला गेलो चिंध्या झाल्या मंडपाच्या. हो, नाहीतर अवघड आहे. आणि मंडपवाल्यावर कृपा आहे देवाची. देवाला बाबाला माहिती आहे मंडपवाला पैसे घेणार नाही. आपलं घेतले तरी मापातच घेणार आहे. असं फक्त मंडपवाल्याने मला तिकडं गाठ घेऊन रे बाबा उभं घेतलं तरी मापात घेणार आहे. वादच नाही. हो असं आहे.
म्हणून हे काय निर्मानंद बाबाचं छत्र आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. गोवर्धन पाऊस पडू लागला आणि गोवर्धन कृष्णाने उचलला आणि बाकीच्यांनी काठ्या लावल्या. तसा सप्ताह म्हणजे गोवर्धन आहे बाबा. निगमानंदाच बाबाचं बोट आहे तर तुमच्या काठ्या नाही, तुमच्या नोटा लागल्या पाहिजे आता, तेव्हा हा गोवर्धन उचलला. आणि त्या गोवर्धनाखाली आपण मोठ्या आनंदाने का तिथे प्रमाण लय गोड आहे त्या प्रकरणात. त्या गोवर्धनाच्या खाली 7 दिवस लोक राहिले. किती दिवस? 7 दिवस. पण 7 दिवस त्यांना भूक नाही लागली, तहान नाही लागली. का नाही लागली? कृष्णाची सुखे भूक नाही तहान, तुकोबाराय म्हणतात. तसं आपले कृष्ण म्हणजे जनार्दन बाबाचे, तर नाव बी देवाने जनार्दन ठेवलेलं. त्यांच्याकडे पाहायचं आणि या गोवर्धना खाली राहिलेले 7 दिवस भक्तीचा पुरेपूर आनंद लुटायचा. आणि आपण तो लुटाल अशी अपेक्षा सर्व गावांना सांगा. त्यांना म्हणा त्या कोपऱ्यात थोडासा चिखल राहिलाय, सकाळपासून उद्यापासून वा. सोडली. म्हणलं बाबानं काय अशा ठिकाणी सप्ताह आणला असेल, काय सप्ताह? देवा शपथ नारदाच्या गादी खोटं बोलू नये. पण गावात येऊस तर सप्त्याचा मागमूक नाही हो काही. काय बाबाला इकडं सुचला असा सप्ताह द्यायचा. आणि जेव्हा मंडपाकडं आलो बाबा 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 बाबा, मग कळालं. खरं सांगू, गाव हेच आहे ना, गाव पाहता आणि या मंडपाचा आवाका पाहता समीकरण जुळत नाही. मला तरी जुळलेलं नाही. फार सुपीक भाग आहे असंही नाही, डोंगराळ भाग आहे, पण समीकरण जुळत नाही. तरी का जुळलं? तुमची निष्ठा आहे आणि निगमानंद बाबाची कृपा आहे म्हणून समीकरण जुळलं. म्हणून बाबाची कृपा व्हावी, हा सप्ताह गुणा गोविंदानं शेवटपर्यंत जावा अशी तुमच्या चरणी जशी प्रार्थना करतो. तसं वरुण राजाला म्हणतो तू जरा दम खाय आणि 10 जूनच्या पुढं काय तुला जिरवायची ती जिरव, उगा कायला वारकऱ्याला भजन करू दे अशी त्यालाही प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा झालेली सेवा पूज्य बाबाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. देवा शपथ बाबा, मला अनेक वेळा अनेक एखादी व्यक्ती भेटते पण म्हणून मला नावच आठवत नाहीत कोणाची. पण सगळ्याविषयी प्रेम माझ्या अंतःकरणात तेवढंच आहे. सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आज या कीर्तनामध्ये आपल्याला आशीर्वाद द्यायला गुरुवर्य नवनाथ बाबा यांची उपस्थिती झाली. बाबाच्या चरणी समर्पण भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. गणेश महाराज नावडे, गणेश महाराज नावडे आणि ज्ञानेश्वर शेळके. तुका म्हणे तुझ्या पायी, 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 तुका म्हणे तुझ्या पायी.
नाही जन्म मरण ठाव नाही आता नवजोडीता आता नवजोडबलिता गीतला लागो पाय लागो गाऊ गीत लागो पाया लागो लागो पाया लागो पाया गाओ गीत लागो पाया गाओ गीत लागो पाया आता वदनी गवळी आता वदनी गवळी भजनी गवळी भजनी गवळी आगल जे जे विठो आ बोली रे तुझे देवा बोली आय बुद्धारी अधिकारण गामने थाने तोरा कपाया आजच्या या मधुर आणि अमृततुल्य कीर्तनानंतर रामकृष्ण हरीचा जप होईल आणि रामकृष्ण हरीच्या जपानंतर हरिभक्तीपरायण संगीत विशारद गणेश महाराज जरांगे त्यांना साथ करतील भाऊसाहेब महाराज इंगोले आणि तबलेची साथ महेश महाराज जरांगे करणार आहेत आणि मृदंगाची साथ हरिभक्तीपरायण महादेव महाराज इंगळे हे करणार आहेत. यांचं संगीत भजन होणार आहे आणि संगीत भजनानंतर खरोंडी कासार चोरपुरी गदेवाडी शेपटा गरडाचे बाटगावन बोरी पिंपळगाव तरडगावन भोसले ढोकवड खालापुरी काजळा चकलांबा मुरमी खडकी टोकेवाडी खंडोबाची वाडी आणि कुंदेवाडी या गावकऱ्यांचा सामुदायिक हरिजागर होणार आहे आणि हरिजागरानंतर सकाळी पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये काकडा भजन होणार आहे आणि 6 ते 8 या वेळेमध्ये गीतापाठ आणि विष्णू सहस्रनाम होणार आहेत आणि विष्णू सहस्रनामानंतर गाथा भजन 9 ते 11 या वेळेमध्ये गाथा भजन होणार आहे आणि गाथा भजनानंतर हाजीपूर गाजीपूर शिरापूर गात मिडसांगवी तरडगव्हाण आघाव सुशी पिंपळगाव चिखलबीड
सोन्नाखोटा, पिंपळा, रुई आणि पिंपळगाव टक्का या गावकऱ्यातर्फे भोजनाची सोय होईल आणि भोजनानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज गाडे यांचं गीत रामायणाचा कार्यक्रम होईल आणि गीत रामायणानंतर हरिभक्तीपरायण सुरेशानंद महाराज श्रृंगऋषी संस्थान शृंगारवाडी यांचं प्रवचन होईल आणि प्रवचनानंतर उद्या संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण संगीत विशारद यशवंत महाराज खामकर व रामेश्वर महाराज सुपेकर यांचं संगीत भजन होईल. त्यांना मृदंगाची साथ श्री दत्ता महाराज सटले हे करणार आहेत आणि या कार्यक्रमानंतर संध्याकाळी बावी, झापेवाडी, नागरेची वाडी, तांदळा, दिमाखवाडी, टकलेवाडी, कोळगाव, रसुलाबाद, महांडुळा आणि हिवरवाडी या गावकऱ्यांतर्फे भोजनाची सोय होईल आणि उद्या रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले यांचं हरिकीर्तन होईल आणि हरिकीर्तनानंतर उद्या संध्याकाळी हाजीपूर, गाजीपूर, शिरापूर, गात, मिडसांगवी, तरडगाव, नागाव, चिखली, सुशी, बावी, झापेवाडी, नागरेची वाडी, तांदळा, दिमाखवाडी, टकलेवाडी, कोळगाव, रसुलाबाद, महांडुळा, हिवरवाडी, चिखलबीड, सोन्नाखोटा, पिंपळा, रुई, पिंपळ, टक्का, निवडुंगवाडी आणि सानपवाडी या गावकऱ्यांचा सामुदायिक हरिजागर होईल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, बचनाथ महाराज की जय, निगमानंद महाराज की जय. हॅलो